गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर निसर्गरम्य वातावरणात वसलेला सिरेगाव बांध जलाशय पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता बाळगून सुद्धा आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। स्थानिक नागरिकांनी या जलाशयाला क श्रेणी पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। हिरवीगार वनराई, अथांग जलाशय, पर्वतरांग, वन्यजीव आणि देशी विदेशी स्थलांतरित पक्ष्यांमुळे सिरेगाव बांध अर्थातच गंगेझरी तलाव पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरू शकतो। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प, बोदराई अभयारण्य, इटियाडोह धरण आणि प्रतापगड या पर्यटन स्थळांच्या मार्गावर असून सुद्धा येथे आवश्यक पर्यटन सुविधा उपलब्ध नाहीयेत। ग्रामपंचायतीने स्वतःच्या मर्यादित निधीतून येथे पेडल बोटिंग सुरू केली आहे, वृक्षारोपणही केलंय, तसंच मकर संक्रांती यात्रेचं आयोजन सुद्धा केलंय। मात्र व्यापक पर्यटन विकासासाठी आवश्यक निधी नसल्यानं कामं रखडली आहेत। शासन आणि पाटबंधारे विभागानं सहकार्य केल्यास हे ठिकाण विदर्भातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतं असा स्थानिकांचाही विश्वास आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होत असल्यानं हा परिसर पक्षी निरीक्षण आणि इको टुरिझमसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो। तसंच जलाशयाच्या सांडव्याची उंची वाढवून गाळ काढण्याची सुद्धा मागणी आता करण्यात आली आहे। त्यामुळे जलसाठा वाढेल, सिंचनाला चालना मिळेल, वन्यजीवांना वर्षभर पाणी उपलब्ध होईल आणि पर्यटनासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सिरेगाव बांध जलाशय पर्यटनाच्या नकाशावर झळकण्याची क्षमता असताना सुद्धा तो आजही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे। आता शासन स्थानिकांच्या मागणीची कितपत दखल घेत आहे आणि या निसर्ग संपन्न स्थळाच्या विकासासाठी कोणती ठोस पावले उचलत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी हेमकृष्ण संग्रामे उर्फ दादा पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत सिरेगाव बांध। आपण आता गंगेझरी तलावावरती आहोत। गंगेझरी तलाव हे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वात आधी भरणारा तलाव आहे। ह्या तलावाला खूप सारा पाण्याचा येवा आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी आपण खूप पाणी साठवून ठेवून सिंचनाची व्यवस्था वाढवू शकतो। परंतु सध्या ह्या तलावाकडे शासनाने दुर्लक्ष केलं आहे। हे मालगुजारी तलाव असून ह्या तलावाचं जर उपसा केला, याच्यातलं गाळ जर काढलं आणि वेस्टवेअर जे आता सध्या स्थितीत आहे त्याचे चौडीकरण करून म्हणजे रुंदीकरण करून जर याचं आपण बांधकाम केलं आणि याच्याकडे लक्ष दिलं तर ह्या ठिकाणी आता जी सिंचनाची क्षमता आहे ती दुप्पट होऊ शकते। अशा पद्धतीनं ह्या तलावाची जर शासनाकडून मदत झाली तर आम्हाला सिंचनासाठी त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल। आज ह्या तलावामध्ये जेवढं पाणी साठवलेलं असते त्याच्या जवळपास 3 पट पाणी हे दर पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणून वायात जाऊन ते वाया जाते। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की शासनानं ह्या तलावाकडे लक्ष देऊन ह्या तलावावर थोडं जर खर्च केलं तर ह्या तलावाच्या पाण्याची क्षमता वाढून ह्या ठिकाणी एक सिंचनाची व्यवस्था होऊ शकते। तसेच ह्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र असल्यामुळे ह्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी राहून ह्या ठिकाणी एक पर्यटकांना आनंद घेण्याच्या दृष्टिकोनातून स्थळ तयार होऊ शकते। तरी शासनानं ह्याकडे एक लक्ष द्यावं, विशेष उपक्रम म्हणून याच्याकडे लक्ष देऊन थोडा निधी खर्च करावा एवढी मी ह्या ठिकाणी शासनाला विनंती करतो। एबी न्यूज मराठीसाठी किशोर गडकरी, भंडारा।